नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंद पोटोबा। आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे इस्लामपूर कामेरीचा सुप्रसिद्ध असा अख्खा मसूरची रेसिपी। तर चला पाहूया। तर आज पुन्हा एकदा नवीन फूड स्पॉटच्या शोधात आलो आहे। कोरेगाव शहरामध्ये आलो आहे। पोलीस स्टेशनच्या समोरच अगदी आहे ना आपला इस्लामपूरचा स्पेशल कामेरीचा सुप्रसिद्ध अख्खा मसूर मिळतो इथे। तर आपण हॉटेलच्या मालकांना आपण भेटायला आलेलो आहे। नमस्कार साहेब। नमस्कार। काय नाव आहे आपलं? माझं नाव राजेंद्र रघुनाथ यादव। तर आपण इस्लामपूरचा स्पेशल अख्खा मसूर बनवणार आहे। हो। तर आपल्या कोरेगाव भागामध्ये खूप अल्प कालावधीमध्ये खूप प्रसिद्ध झालेला आहे। तर आता आपण किती किलोचा आपण अख्खा मसूर बनवणार आहे? आता 2 किलोचा बनवतोय आपण। ठीक आहे। तर मित्रांनो, इस्लामपूरमध्ये जी टेस्ट भेटते तीच टेस्ट आपल्याला अनुभवायची असेल तर कोरेगाव पोलीस स्टेशनच्या समोर आहे ना हॉटेल ओम म्हणून आहे, इथं स्पेशल अख्खा मसूर भेटतो। तर एकदा विजिट करा, क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो। आता आपल्याला अख्खा मसूर बनवायचा आहे। तर आता आपण अख्खा मसूर रात्री भिजत घातलेला आहे का? हो, रात्री भिजत घातलेला आहे। एकदम चांगला उत्कृष्ट क्वालिटीचा अख्खा मसूर आहे आपला। हा आपण आता रात्रभर भिजत घातलेला आहे। आता आपण बनवण्याची प्रक्रिया सुरू करतो। हा अख्खा मसूर किती किलो आहे? हा 2 किलो अख्खा मसूर आहे। 2 किलो आहे का? तर आता आपण पुढची प्रोसेस काय करायची? आता आपण कांदा कटिंग करण्याची मशीन आहे, त्याच्यावरती आपण आता कांदा कटिंग करणार आहे। तिथं हा मशीन द्वारे आम्ही कांदा कटिंग करतो। आणि माझी मिसेस आणि मी आम्ही दोघे मिळून हा व्यवसाय म्हणजे सुरू केलेला आहे। तर अख्खा मसूर म्हटला तर कांदा खूप मोठ्या प्रमाणात लागतो। तर हाताने कापणे किंवा चिरणे शक्य होत नाही। थोडा वेळ जास्ती लागतो, त्याच्यामुळे आम्ही मशीन घेतलेले आहे। तर मशीन मध्ये तुम्ही आता कांदे कट करणार आहे। तर कांदे पण खूप स्वच्छ असे आहेत। दोन एकदम चांगल्या प्रतीचे कांदे आम्ही घेतो। ते स्वच्छ कटिंग करून असे धुवून वगैरे घेतो। तर तुमच्या हॉटेलमध्ये आल्यानंतर मला जाणवलंच आहे की स्वच्छतेमध्ये तुम्ही बिलकुल तडजोड करत नाहीये, चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरण्याचा प्रयत्न आहे। तर आता हे मशीनवर कांदा कट करणार आहे तुम्ही? तर आम्हाला दाखवा ना कसा कट होतो तो। पाहू शकतो मित्रांनो, अख्खा मसूर म्हटलं तर खूप मोठ्या प्रमाणात कांदा लागतो। तर हाताने कापणे शक्य होत नाही, तर मशीनच्या साहाय्याने हा कांदा कट केला जातोय मित्रांनो। तर आता साहेब आपण आता 2 किलोचा अख्खा मसूर करतोय, तर अंदाजे आपल्याला कांदा किती लागेल? आता अंदाजे आपल्याला एक 6-6.5 किलो कांदा लागतो। तर कांदा खूप मोठ्या प्रमाणात लागतो मित्रांनो। माझ्या ह्या व्यवसायासाठी माझी पत्नी तिने अगदी प्रामाणिकपणे आणि एकदम व्यवस्थित अर्धांगिनी म्हणून काम केलेलं आहे आणि करतो आहोत। माझा पहिला व्यवसाय होता गाडी धंदा व्यवसाय, वाहन धंदा होता। वाहन धंद्यातून अजून काहीतरी नवीन व्यवसाय करायचं म्हणून मी हा व्यवसाय निवडलेला आहे। गेले 3 वर्ष झाले मी हा व्यवसाय करतोय आणि याच्यात मी एकदम व्यवस्थितरित्या पार पडलेलो आहे। तर तुम्ही अख्खा मसूरच्या व्यवसायामध्ये आला तर तुम्ही नक्की शिकला कुठे अख्खा मसूर एवढा क्वालिटी बनवण्यासाठी? हे मी कोल्हापूरमध्ये आपल्या एका मित्राचं हॉटेल आहे, त्याच्या सोबत मी शिकलेलो आहे। म्हणजे काही दिवस तुम्ही तिथं असं शिकायला गेलो त्याच्या सोबत असं। तर हे आपल्या मॅडम आहे तुमच्या बरोबर, ते पण तुम्हाला तुमच्या कामात हातभार वगैरे करतात? तर मॅडम काय सांगताल तुम्ही, तुम्हाला आनंद वाटतो का तुमच्या मिस्टरांच्या व्यवसायामध्ये तुम्ही मदत करताय? तर तुम्हाला कोरेगाव मध्ये मी ईश्वरपूरमध्ये ज्या क्वालिटीचा अख्खा मसूर भेटतो तोच अख्खा मसूर त्याच क्वालिटीचा मी इथं कोरेगाव मध्ये पोलीस स्टेशनच्या समोर सातारा जिल्हा बँकेच्या शेजारी मी तो अख्खा मसूरचं शाखा चालू केलेली आहे। तरी तुम्ही अवश्य एक वेळ भेट द्या आणि त्या क्वालिटीची चव घ्या। आपण अख्खा मसूर न्यायची प्रक्रिया चालू करणार आहोत। आता आम्ही एकदम शुद्ध असं गरुड तेल, सरकी गरुड तेल असतं ते आम्ही शुद्ध अगदी वापरतो बनवण्यासाठी। म्हणजे पाम तेलचा अजिबात वापर करत नाहीये? पाम तेल नाही, काही नाही। ठीक आहे। तर आता आपण बनवायला चालू करूया। हो ठीक आहे। आता आपण तेल टाकण्याची प्रक्रिया करतोय। तर आता आपण 2 किलो मसूर साठी साधारण किती तेल टाकणार आहे? 2-2.5 डबू टाकणार आहे। 2.5 डबू टाकणार आहे। ठीक आहे। आता आपले वस्ताद हे जिरे टाकत आहात। हे जिरं साधारण किती असेल? 125 ग्रॅम का?
ठीक आहे. जिरं टाकल्यानंतर लगेच आपण कांदा ओतून घेतोय त्याच्यामध्ये. हा, जो कांदा बारीक एक सात- केलेला कांदा होता तो हा. एक साधारण 6-6.5 किलो कांदा आहे कांदा मित्रांनो. आहे. आता आपण एक कांदा परततोय. हा हा थोडासा असा वाफेवरती कांदा आला हा. की आपण त्याच्यात थोडस नमक टाकायचंय. नमक हे स्वादानुसार नमक टाकायचं. हा, स्वादानुसार नमक टाकायचं. थोडासा हा लालसर झालेला आहे, पाणी सुटलेलं आहे. हा, हा. आता आपण त्याच्यामध्ये बारीक नमक टाकत आहोत. हा हा. नमक घ्या, वस्त नमक टाका. आता साधारण आपल्या चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय. हो हो. तर आता मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे किती वेळ परतायचंय? 15-20 मिनिटं थोडी 15-20 मिनिटं. ठीक आहे. हा, चांगल्या प्रतीचा कांदा गिरवी करून घेतलेला आहे. हा हा. आता आपण थोडीशी हळद पावडर टाकणार आहे त्याच्यात. वस्तात हा. हळद टाका. थोडीशी आपण हळद पावडर टाकणार आहे. म्हणजे अख्खा मसूर बनवताना जो कांदा आहे ना चांगल्या पद्धतीने फ्राय करून थोडासा असा गाळ झाला पाहिजे. त्यामुळे आपल्या अख्खा मसूरला चांगलं टेक्स्चर येतं मित्रांनो. तर आता आपण हळद टाकल्यानंतर ना एक चांगला कलर आलेला आहे कांद्याला. त्याचबरोबर आता काय टाकायचं आपल्याला? आता आपलं मिरची पावडर टाकायची. मिरची पावडर का? हो हो हो. ठीक आहे. साधारण किती असेल हे? 300 ग्रामच्या आसपास आहे. आपण मसाले चांगल्या प्रकारे फ्राय करून घेतलेले आहेत. हा. आता त्याच्यानंतर आपण हा रात्री भिजत घातलेला मसुरा हा. हा आपण त्याच्यामध्ये ओतून देणार आहोत. हा हा. म्हणजे आता हे कांद्याची ग्रेव्ही आणि मसाल्यावर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. शिजवून घ्यायचं आहे. हा हा. साधारण किती वेळ लागतो आपल्याला अख्खा मसूर शिजायला? पाऊण तास पाऊण तास. लागतो. हो. हा हा. तर मित्रांनो पाहू शकता आपण- अतिशय सुरेख असा कलर आलेला आहे अख्खा मसूरला. तर पाहता क्षणीच आहे ना इस्लामपूरला आल्यासारखं फील झालेलं आहे मित्रांनो. तर आता काय करायचं आपल्या साहेब आता? आता आपल्याला स्वच्छ आरोचं पाणी आपण वापरतो हा. बनवण्यासाठी. हा, हा. आपण आरोचं पाणी वापर. मित्रांनो क्वालिटी मध्ये बिलकुल तडजोड केली जात नाहीये. अख्खा मसूर बनवण्यासाठी ना आरोचं पाणी वापरलं जाते मित्रांनो. म्हणजे आपले कस्टमर जे खाणार आहेत त्यांच्या तब्येतीमध्ये बिलकुल कुठल्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज केलं जात नाहीये. मावशी आता अख्खा मसूर शिजायला किती वेळ लागेल? आता मसुरा शिजायला साधारण अर्धा तास एक लागेल. हा हा आता याला उकळी आली नाही एका कडामध्ये शिजू शकतो लगेच तो. हा हा हा. तर हे अख्खा मसूर बनवण्या खूप वेळ लागणारी गोष्ट आहे मित्रांनो. चांगली टेस्ट पाहिजे तर वेळ पण देणे गरजेचे आहे. तर हॉटेलमध्ये आता मी बनवताना बघितले सगळे दर्जेदार घटक वापरलेले आहेत. स्वच्छतेशी कुठंच कॉम्प्रोमाइज केलं नाहीये. तर आता आपण काय करू अख्खा मसूर शिजल्यानंतर ना ते बघूया कसा झालेला आहे. आता अर्धा तास झालेला आहे आपला अख्खा मसूर शिजत आहे. तर आता मावशी चेक करणार आहेत आपला अख्खा मसूर शिजलाय का. तर मावशी आपला शिजलाय का मसूर? हो आता एक अर्धा तास झाला. आता अख्खा मसूर आपला तयार आहे. हा हा. तर आता खाण्यासाठी रेडी आहे का आपला? हो खाण्यासाठी तर तयार आहे. आपल्या अख्खा मसूरचे प्राइस काय आहे म्हटले? 130 रुपयाला थाळी. 130 रुपयाला थाळी आहे. हा. तर थाळीमध्ये काय काय भेटतं आपल्याला? एक थाळीमध्ये 2 रोटी, एक प्लेट मसुरा, आणखीन राईस एक प्लेट मध्ये. हा हा सोनकढी ते आणि पदार्थ म्हणजे फ्री मध्येच आहे तसं. हा हा. तर आपल्याला प्लेट बरोबर सोनकढी पण मिळते मित्रांनो. हो. तर अशा प्रकारचा अख्खा मसूर तुम्हाला आहे ना खायचा असन तर कोरेगाव शहरामध्ये पोलीस स्टेशनच्या समोरच आहे मित्रांनो. तर आपण बनवताना आपण पूर्ण कव्हर केलेलं आहे. चांगले दर्जेदार घटक टाकलेले आहेत त्याच्यात. मित्रांनो अख्खा मसुरा खाण्यासाठी इस्लामपूरला जाण्यासाठी काही गरज नाहीये. कोरेगाव मध्ये पोलीस स्टेशनच्या समोर ओम हॉटेलमध्ये आपल्याला अख्खा मसुरा एकदम स्वादिष्ट मिळेल. म्हणजे हुबेहूब जे इस्लामपूर मध्ये टेस्ट मिळते तीच मिळणार ना? हा तेच मिळेल. ठीक आहे. हुबेहूब तीच टेस्ट मिळणार. क्वालिटी पण छान मिळणार आणि हे पण मिळणार. क्वांटिटी पण जास्त भेटणार. ठीक आहे. मित्रांनो, आता आपण आहे ना इस्लामपूरच्या फेमस कामेरीचा अख्खा मसूरची डिश लावली जात आहे. तर सध्या आपण आहे हॉटेल ओम मध्ये. तर आता स्पेशल डिश लावत आहेत मावशी. तर आता काय काय लावणार डिशला मावशी? आता आपल्या थाळीमध्ये अख्खा ओम हॉटेलमध्ये अख्खा मसुरा रेडी झालेला आहे. हा आणि आपण आता तंदूर रोटी, हा लिंबू कांदा, हा मालवणी रस्सा, त्यानंतर सोनकढी,
त्यानंतर अख्खा मसुरा प्लेट तर मावशी आपली अख्खा मसूरची प्लेट कितीला आहे म्हटलंय? 130 रुपयाला थाळी भेटते आपल्याला. 130 रुपये झाले. अनलिमिटेड आहे का लिमिटेड आहे? लिमिटेड लिमिटेड लिमिटेड. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली इस्लामपूरची कामेरीची अख्खा मसूरची डिश रेडी आहे मित्रांनो. तर आता आपण हे कस्टमरसाठी आपण बनवलेली आहे. तर आता आपण सर्व करू. ऑर्डर केलं आपण अख्खा मसूर ऑर्डर केलेले आहे. कसा वाटला तुम्हाला? अख्खा मसूर अतिशय सुंदर आणि छान आहे चवीला. तर आता आपण कोरेगाव मध्ये आहे. तर आपण इस्लामपूरचा जो अख्खा मसूर फेमस आहे ती सेम टेस्ट तुम्हाला कोरेगाव मध्ये भेटली ना? इस्लामपूरची चव आपल्याला कोरेगाव मध्येच भेटते. हा हा अख्खा मसूर अतिशय सुंदर आहे हा. आणि ती इस्लामपूरला जाण्याची काही आवश्यकता नाही. तर जुन्या कचेरी समोर आपल्याला अख्ख्या मसूरची चव घेता येईल. ठीक आहे. तर आपल्याला रेटिंग द्यायचं म्हटलं तर 10 पैकी किती रेटिंग देताल? तर 10 पैकी किती रेटिंग देताल? 9 9.5 रेटिंग येते. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हा टेस्ट खूप आवडलेली आहे. हो, डिश अतिशय सुंदर आहे आणि चवदार आहे. तर तुम्हाला इथली सर्व्हिस वगैरे कशी वाटली? सर्व्हिस अतिशय छान आहे. आणि इथली स्वच्छता वगैरे? स्वच्छता अगदी स्वच्छताचं म्हणजे चांगलीच आहे. ठीक आहे. धन्यवाद.